हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल. तर मैत्रिणींनो, 2 दिवसावरती वटपौर्णिमा आली आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे आज आपण बघणार आहोत. तर सर्वात आधी मी इथे एक मोठं ताट घेतलं आहे. त्यामध्ये पाण्याचा कलश, निरंजन, अक्षदा, खडीसाखर आणि त्याचबरोबर पंचामृती आपल्याला घ्यायचं आहे. हे सगळं साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहेत. तर आदल्याच दिवशी याची सगळी तयारी करायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपली गडबड काही होत नाही. आता इथं मी ह्या गोष्टी घेतल्यात. त्याचबरोबर आपलं खोबरं गुळाचाही आपल्याला नैवेद्य म्हणून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं हळदी कुंकाचं जे पंचपाळ असतं ते घ्यायचं. नंतर सुती धागा, तोही आपल्याला पूजेसाठी महत्त्वाचा असतो. त्यानंतर 2 विड्याची पानं, 1 नाणं आणि त्यावरती सुपारी, की जिथं आपण गणेशाची पूजा करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला वस्त्रही लागणार आहे आणि आपली ओटी भरण्यासाठीचं जे आपलं बांगड्यात येतात तर तेही घ्यायचं आहे. धूप, त्यानंतर काही कापुराच्या वड्या ह्याही आपल्याला लागणार आहेत. आणि इथं तुम्ही सोबत माचीसही ठेवा. पूजेसाठी आपल्याला इथं फुलंही लागणार आहेत. हार घेतला तरीही चालेल. आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची पूजाही करायची आहे आणि तिथं असं म्हटलं जातं की सावित्रीचंही आपल्याला ओटी भरावी लागते. तर त्यासाठी इथं आपण ब्लाऊज पीस घेणार आहोत आणि त्यासोबत जे ओटीचं सामान असतं, म्हणजे आंबा किंवा इथं गहू घेतलेत आपण. शक्यतो वटसावित्रीच्या दिवशी ही गव्हाणी ओटी भरलेलं खूप चांगलं मानलं जातं, म्हणून ओटी भरण्यासाठी तुम्ही गहू घेऊ शकता. आणि त्याचबरोबर तिथं येणाऱ्या ज्या सुवासिनी असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही ओटीचं सामान घेतलं आहे. तर तेही एका वेगळ्या बॅगमध्ये तुम्ही इथं घेऊ शकता. अशा पद्धतीने एवढं सामान आपल्याला वटसावित्री पूजनाच्या वेळेस लागणार आहे.